म्हणजेच आपण इंडक्शन मोटर आणि ट्रान्सफॉर्मर हे जर इलेक्ट्रिकली कम्पेअर केलं तर आपण असं म्हणू शकतो की इंडक्शन मोटर ऍज अ जनरलाइज ट्रान्सफॉर्मर आपण म्हणतो. म्हणजे ट्रान्सफॉर्मर मध्ये दोन वाइंडिंग असतात, म्हणजे प्रायमरी आणि सेकंडरी. तशीच इंडक्शन मोटर मध्ये दोन वाइंडिंग असतात, एक आहे स्टेटर म्हणजे स्टेशनरी म्हणजे प्रायमरी, दुसरे आहे रोटर म्हणजे सेकंडरी और रोटेटिंग. ट्रान्सफॉर्मर मध्ये मॅग्नेटिक जो काय पार्ट आहे सर्किटचा म्हणजेच फ्लक्स हा कोरने लिंक होतो. या ठिकाणी काय केलेलं आहे की कोरच्या ऐवजी एअर गॅपने लिंक होतोय, म्हणून आपण ही जी दोन लाईन होत्या त्या दोन लाईन आपण काय केल्यात मिनिमाइज केल्यात. आता आपण हे पण बघितलं होतं सीएनई मध्ये की ट्रान्सफॉर्मर इक्विव्हॅलेंट सर्किट रेफर टू प्रायमरी आणि रेफर टू सेकंडरी. रेफर टू प्रायमरी म्हणजे काय, ज्यावेळेस हे सर्व पॅरामीटर प्रायमरी साईडला येतात ते काय झालं रेफर टू प्रायमरी साईड, आणि ज्यावेळेस सर्व प्रायमरीचे कॉम्पोनंट कुठे जातात सेकंडरी साईडला जातात त्यावेळेस आपण म्हणतो इक्विव्हॅलेंट सर्किट रेफर टू सेकंडरी म्हणतोय. तर ह्या ठिकाणी आपण पहिलं पाहतोय इक्विव्हॅलेंट सर्किट ऑफ इंडक्शन मोटर रेफर टू प्रायमरी, म्हणजे सर्व पॅरामीटर जे आहेत सेकंडरीचे ते कुठे आलेले आहेत प्रायमरीला आलेले आहेत. म्हणजे पहा हे जे आहे इनपुट व्होल्टेज, ओके, प्रायमरी वाइंडिंगचा म्हणजे स्टेटर वाइंडिंगचा जो रेजिस्टन्स आहे तो आहे R1, प्रायमरी वाइंडिंग म्हणजे स्टेटर वाइंडिंगचा रिॲक्टन्स आहे X1, आणि ह्या दोन्हींचा कंपोजिशन म्हणजे जो आहे इम्पिडन्स. हे नो लोडचं सर्किट आहे. I0 म्हणजे नो लोड करंट, त्यानंतर R0 म्हणजे कोर लॉस कॉम्पोनंट म्हणजे त्याचा करंट काय असतो नेहमी IC और IW. X0 म्हणजे कोर मॅग्नेटायझिंग करंट म्हणजे IM, म्हणजे जशी कोर फ्लक्स कॅरी करते तसं या ठिकाणी स्टेटर कोर आहे, रोटर कोर आहे, याच्यामध्ये सुद्धा फ्लक्स काय होतो लिंक होतो. तर त्यासाठी कोर मॅग्नेटाइज होणं गरजेचं आहे. तो जो करंट आहे तो IM. आता पुढे सेकंडरीचे पॅरामीटर म्हणजे R2 आणि X2 म्हणजे रोटरचा रेजिस्टन्स आणि रोटरचा रिॲक्टन्स याचं कॉम्बिनेशन म्हणजे काय रोटरचा इम्पिडन्स. हा कुठं आलेला आहे प्रायमरी साईडला आलेला आहे. मेकॅनिकल लोड जो आहे तो पण प्रायमरी साईडला आलेला आहे. आणि E1 इज इक्वल टू E2 म्हणजेच स्टेटरचा EMF इज इक्वल टू रोटरचा EMF. म्हणजे पहा या ठिकाणी ऑल कॉम्पोनंट्स ऑफ सेकंडरी साइड ऑफ इंडक्शन मोटर आर ट्रान्सफर टू प्रायमरी साइड. या सर्किटला म्हणायचं इक्विव्हॅलेंट सर्किट ऑफ इंडक्शन मोटर रेफर टू प्रायमरी साइड. म्हणजे हे जी सर्किट इज नोन ॲज इक्विव्हॅलेंट सर्किट रेफर टू प्रायमरी साइड, म्हणून आपण सर्किटला इंडक्शन मोटरचं जे काय आहे इक्विव्हॅलेंट सर्किट रेफर टू प्रायमरी साइडला म्हणतोय. तर ह्या ठिकाणी R2 डॅश X2 डॅश Z2 डॅश ZL डॅश आणि V2 डॅश. R2 डॅश म्हणजे काय रोटरचा रेजिस्टन्स ज्यावेळेस प्रायमरी साईडला येतोय त्यावेळेस तो R2 डॅश होतोय. रोटरचा रिॲक्टन्स X2 डॅश, इम्पिडन्स Z2 डॅश, हा लोडचा इम्पिडन्स ZL डॅश, V2 डॅश म्हणजे रोटरचं व्होल्टेज. ह्या कसल्या व्हॅल्यू आहेत R2 X2 Z2 ZL आणि V2 वेन ट्रान्सफर टू प्रायमरी साईड. म्हणजे ज्यावेळेस ह्या व्हॅल्यू सेकंडरी साईडच्या प्रायमरी साईडला ट्रान्सफर होतील त्यावेळेस त्या ठिकाणी सफिक्स म्हणजे डॅश लागला जातो. तर याचा डेरिव्हेशन आपल्याला फॉर्म्युला आहेत. R2 डॅश म्हणजे काय R2 अपॉन K स्क्वेअर, सेम X2 डॅश काय आहे X2 अपॉन K स्क्वेअर, म्हणजे X2 R2 म्हणजे कुठली व्हॅल्यू तो सेकंडरी साईडला असताना, आणि K म्हणजे काय ट्रान्सफॉर्मेशन रेशो आहे. सर्वांना माहिती आहे ट्रान्सफॉर्मेशन रेशो काय असतो नेहमी हा K इज इक्वल टू E2 अपॉन E1 इज इक्वल टू N2 अपॉन N1 इज इक्वल टू जो मग आपण V2 अपॉन V इक्वल टू I1 अपॉन I2. सेम Z2 डॅश आला Z2 अपॉन K स्क्वेअर आलाय, आणि ZL अपॉन K स्क्वेअर. आता या ठिकाणी E2 डॅश इज इक्वल टू V2 डॅश ऍड केलाय, म्हणजे काय आलेलं आहे E2 डॅश काय आलेलं आहे E2 अपॉन K और V2 अपॉन K आलेलं आहे. तर या ठिकाणी K ची व्हॅल्यू पहा सर्वांना मी सांगितलं ऑलरेडी. ट्रान्सफॉर्मेशन रेशो जो आहे तो या पद्धतीने आपण ट्रान्सफॉर्मर मध्ये पाहिलेला होता. ठीक आहे. त्यानंतर पुढे आता आपल्याला माहिती आहे I2 डॅश इज इक्वल टू K I2 म्हणजे या ठिकाणी मल्टिप्लाय होते K ट्रान्सफॉर्मेशन रेशो. ओके, याचा तुम्हाला मी पुन्हा एकदा दाखवतोय तुम्हाला.
हे आपण सीएनए मध्ये पाहिलेलं होतं. सर्वांनी पहा हे सीएनए मध्ये पाहिलं होतं. इक्विव्हॅलंट सर्किट रेफर टू प्रायमरी साईड, म्हणजे हे ट्रान्सफॉर्मर सर्किट आहे आणि हे काय झालं या ठिकाणी प्रायमरी साईड आलेली आणि आपण त्यावेळेस सुद्धा बघितलं होतं. ओके, म्हणजे हा टॉपिक काय आपल्याला नवीन नाहीये, सीएनए मध्ये आपण हा पाहिलेला होता. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेस तो ट्रान्सफर होतो बघा, कॉम्पोनंट ट्रान्सफर फ्रॉम सेकंडरी साईड टू प्रायमरी साईड, त्यावेळेस ते डॅशने आपण दाखवलेले आहेत. ओके, आणि हे कोणतं आहे इक्विव्हॅलंट सर्किट रेफर टू सेकंडरी साईड, म्हणजे सर्व प्रायमरीचे कॉम्पोनंट कुठे गेलेत सेकंडरी साईडला गेलेले आहेत. म्हणजे R1 चा R1 डॅश झालाय, X1 चा X1 डॅश झालाय, I0 चा I0 डॅश, R0 चा R0 डॅश, X0 चा X0 डॅश, IC चा IC डॅश झालाय आणि IM चा I डॅश झालाय. म्हणजे कॉम्पोनंट ट्रान्सफर फ्रॉम प्रायमरी टू सेकंडरी साईड. हे आपण पाहिलं कशामध्ये ट्रान्सफॉर्मर मध्ये बघितलेलं आहे. त्या ठिकाणी पहा, जसं या ठिकाणी डिवाइड बाय के स्क्वेअर आहे, प्रायमरी साईडला ज्यावेळेस येतात त्यावेळेस या ठिकाणी मल्टिप्लाय होत आहेत. म्हणजे R1 डॅश काय आहे के स्क्वेअर R1, X1 डॅश काय आहे के स्क्वेअर X1, Z1 काय आहे Z1 डॅश के स्क्वेअर Z1, R0 डॅश काय आहे के स्क्वेअर R0, X0 डॅश के स्क्वेअर X0, E1 डॅश काय आहे के E1 आणि I1 डॅश काय आहे I1 अपॉन के आणि I0 डॅश काय आहे I0 अपॉन के. या ठिकाणी के ची व्हॅल्यू ट्रान्सफॉर्मेशन रेशो घेतलेला आहे पहा आपण. म्हणजे हेच आपण पाहूया इंडक्शन मोटरच्या बाबतीत. तर पहा हे आपण याचं बघितलंय रेफर टू प्रायमरी, आता इक्विव्हॅलंट सर्किट रेफर टू सेकंडरी साईड. म्हणजे आता सर्व पॅरामीटर कुठे आलेले आहेत प्रायमरीचे सेकंडरी साईडला आलेले आहेत. म्हणजे पहा पहिला पॉईंट R1 डॅश X1 डॅश Z1 डॅश R0 डॅश X0 डॅश I1 डॅश आणि E1 डॅश आर द व्हॅल्यूज ऑफ R1 X1 Z1 R0 X0 I1 and E1 respectively when transferred toward the secondary side. ज्यावेळेस प्रायमरीचे कॉम्पोनंट सेकंडरी साईडला जातील त्यावेळेस ते डॅश दाखवतो आपण. आणि मग याचे फॉर्म्युला आपण बघितले. R1 डॅश काय घेतलाय के स्क्वेअर R1, X1 डॅश घेतलाय के स्क्वेअर X1, X0 डॅश घेतलाय के स्क्वेअर X0, Z1 डॅश के स्क्वेअर Z1, R0 डॅश के स्क्वेअर R0 आणि E1 डॅश काय घेतलाय के E1 घेतलाय आणि I1 डॅश काय I1 अपॉन के, I0 डॅश I0 अपॉन के. म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस तो सेकंडरीचा प्रायमरीला येतो त्यावेळेस तो डिवाइड होतोय के स्क्वेअर आणि ज्यावेळेस प्रायमरीचा सेकंडरीला जाईल त्यावेळेस तो काय होतोय मल्टिप्लाय होतोय. करंट काय होतोय त्या ठिकाणी मल्टिप्लाय होते, या ठिकाणी के मल्टिप्लाय होतोय. म्हणजे सेकंडरीचा करंट प्रायमरीला आला तो I2 डॅश झालाय. तो काय होतोय ओरिजिनल करंटला मल्टिप्लाय बाय के. इथं काय होतंय प्रायमरीचा करंट सेकंडरी साईडला गेलाय त्यावेळेस तो काय होतं डिवाइड बाय के होते. पहा I1 डॅश I1 अपॉन के, सेम I0 डॅश I0 अपॉन के. आणि या ठिकाणी सुद्धा आपण ट्रान्सफॉर्मेशन रेशो घेतलेला आहे, के ची व्हॅल्यू घेतलेली. इथपर्यंत सर्वांना लक्ष झालंय. लेक्चरला पाहिलं तर अटेंडन्स फार कमी असूया. मी परत सांगतोय सर्वांचा अटेंडन्स मी चेक करणार आहे एक्झाम फॉर्म आल्यानंतर. निवडक काय काय विद्यार्थी फक्त लेक्चरला असतात आणि अटेंडन्स वरती तुमचा एक्झाम फॉर्म मी अलाउड करणार या. आता पालकांना घेऊन यायचं सर्वांनी. प्रत्येक वेळेस सांगायची तुम्हाला गरज लागली नाही पाहिजे. पुढे डिफरन्स बिटवीन ट्रान्सफॉर्मर अँड इंडक्शन मोटर. ट्रान्सफॉर्मर पहिला पार्ट. ट्रान्सफॉर्मर काय आहे स्टॅटिक डिव्हाइस आहे आणि इंडक्शन मोटर कशी आहे रोटेटिंग डिव्हाइस. पहा म्हणजे त्याला आपण रोटेटिंग ट्रान्सफॉर्मर म्हणतो. इट इज कॉल्ड ॲज अ रोटेटिंग ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर मध्ये दोन वाइंडिंग असतात, प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग, आणि ह्या कॉमन कोर वरती असतात. त्या ठिकाणी काय आहे इट कन्सिस्ट ऑफ स्टेटर अँड रोटर ऑपरेटेड सेपरेटेड बाय काय एअर गॅप. इथं सेपरेटेड घ्यायचं SE सेपरेटेड बाय एअर गॅप. या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी हाय कारण त्या ठिकाणी कुठलाही रोटेटिंग पार्ट नाही, त्याची इफिशियन्सी ट्रान्सफॉर्मर पेक्षा कमी असते. चौथा पॉईंट लॉसेस आर लेस ऍज देअर ॲज नो मुव्हिंग पार्ट. या ठिकाणी लॉसेस काय असतात नेहमी कमी असतात कारण या ठिकाणी कुठलाही
मुव्हिंग पार्ट नसतो ट्रान्सफॉर्मर मध्ये, आणि या ठिकाणी लॉसेस आर मोर ऍज मुव्हिंग पार्ट आर प्रेझेंट. म्हणजे रोटर रोटेटिंग नेचरचा आहे म्हणून लॉसेस जास्त आहेत. कारण त्या ठिकाणी मेकॅनिकल लॉसेस काय झालेले ऍड झालेत, लॉसेस वाढलेत म्हणून इफिशियन्सी कमी झालेत. इथं लॉसेस कमी आहे म्हणून इफिशियन्सी काय आहे, हाय आहे. मॅग्नेटायझिंग कंपोनेंट ऑफ करंट IM इज व्हेरी स्मॉल. म्हणजे जो काय आहे IM कोर मॅग्नेटायझिंग कंपोनेंट हा काय आहे, स्मॉल असतो. आणि ह्या ठिकाणी मॅग्नेटायझिंग कंपोनेंट ऑफ करंट म्हणजे IM काय असतो, हा लार्ज असतो. ट्रान्सफॉर्मरचं आउटपुट हे नेहमी काय असतं, E2 असतं पहा. म्हणजेच सेकंडरी वाइंडिंगचं किंवा लोडच्या अक्रॉस. आउटपुट ऑफ इंडक्शन मोटर काय असतं नेहमी E2R, म्हणजे रनिंग कंडिशनचा EMF. म्हणजे ज्यावेळेस इंडक्शन मोटर रन होईल त्यावेळेस ती लोड हँडल करू शकते. म्हणजे आपल्याला ते आउटपुट काय भेटेल, E2R मिळेल. ठीक आहे, इथपर्यंत सर्व लक्ष झालंय? अरे इथपर्यंत सर्व लक्ष झालंय का? डाऊट असतील तर विचारून घ्या. काय सांगितलं मी, डाऊट असतील तर विचारून घ्या. अरे डाऊट असतील तर विचारा म्हटलं मी. पुन्हा एकदा आपण हा डिफरन्स घेऊया. तर ट्रान्सफॉर्मर आणि इंडक्शन मोटरचा आपण डिफरन्स पाहतोय. ठीक आहे, पहिला पॉइंट काय आहे, स्टॅटिक डिव्हाइस आहे ट्रान्सफॉर्मर, आणि इंडक्शन मोटर काय आहे, रोटेटिंग ट्रान्सफॉर्मर आहे. ठीक आहे, सेकंड पॉइंट, इट कन्सिस्ट ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग वाउंड ऑन अ कॉमन कोर. इंडक्शन मोटर मध्ये इट कन्सिस्ट ऑफ स्टेटर अँड रोटर सेपरेटेड बाय इयर गॅप, म्हणजे इयर गॅपने सेपरेट केलेलं आहे. तिसरा पॉइंट, इफिशियन्सी काय आहे ट्रान्सफॉर्मरची हाय, इंडक्शन मोटरची इफिशियन्सी काय आहे, लो आहे. कशापेक्षा, ट्रान्सफॉर्मर पेक्षा. या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर लॉसेस आर लेस. कशामुळे लेस आहे, ऍज देअर आर नो मुव्हिंग पार्ट, कुठलाही मुव्हिंग पार्ट नाही, कारण हे स्टॅटिक डिव्हाइस आहे म्हणून मेकॅनिकल लॉसेस होत नाही. या ठिकाणी लॉसेस काय आहेत, जास्त आहेत, कारण या ठिकाणी मुव्हिंग पार्ट आहेत म्हणून या ठिकाणी लॉसेस जास्त आहे, म्हणून इफिशियन्सी कशी आहे, लो आहे. या ठिकाणी लॉसेस कमी आहेत म्हणून इफिशियन्सी कशी आलेली आहे, हाय आलेली आहे. त्यानंतर पुढे मॅग्नेटायझिंग कंपोनेंट ऑफ करंट, म्हणजे जो का IM आहे कोर मॅग्नेटाइज करण्याचा कंपोनेंट, हा स्मॉल असतो ट्रान्सफॉर्मर मध्ये. या ठिकाणी मॅग्नेटायझिंग कंपोनेंट ऑफ करंट कसा आहे, लार्ज आहे. ओके, पुढे आउटपुट ऑफ ट्रान्सफॉर्मर इज E2. काय येतो, ट्रान्सफॉर्मरचा आउटपुट E2. पण इंडक्शन मोटरचा आउटपुट कधी भेटतं, रनिंग कंडिशन मध्ये, ज्यावेळेस ती रन होईल त्यावेळेस त्याचं आउटपुट काय असतं, E2R असतं पहा. ठीक आहे, इथपर्यंत सर्वांचं क्लिअर आहे का? अरे काय विचारलंय मी? हो सर. हो सर. येस सर. ठीक आहे, पुढे पाहूया आपण नेसेसिटी ऑफ स्टार्टर. स्टार्टर आपण काय वापरतो तर पहा, ऍट स्टार्टिंग एव्हरी मशीन ऑर मोटर टेक्स एक्स्ट्रा हाय करंट. म्हणजे कुठलीही मशीन असेल, मोटर असेल, स्टार्टिंगला काय करते, नेहमी हाय करंट घेते. आणि ह्या एक्सेसिव्ह हाय करंट मुळे काय होऊ शकतं, स्टेटर वाइंडिंग काय होऊ शकतात, मे बी डॅमेज होऊ शकतात. का, तर त्या ठिकाणी करंट जर जास्त फ्लो झाला तर लोकल हिटिंग इन्क्रीज होते आणि इंडक्शन मोटरची जी काय स्टेटर वाइंडिंग आणि स्टेटर कोर मधलं जे काही इन्सुलेशन आहे ते डॅमेज होऊ शकतं. म्हणजेच त्यामुळं लोकल हिटिंग मुळे, एक्सेसिव्ह हिटिंग मुळे स्टेटर वाइंडिंग डॅमेज होऊ शकतात. आणि कशामुळं, याचं रिझन एकच, त्या कुठलीही मोटर स्टार्टिंगला हाय करंट किंवा हेवी करंट घेते. म्हणजेच अकॉर्डिंग टू ओम्स लॉ काय आहे, स्टार्टिंग करंट इज इक्वल टू VL अपॉन रेजिस्टन्स ऑफ स्टेटर वाइंडिंग. कारण स्टार्टिंगला करंट सप्लाय करून पुढे येतोय. सर आवाज येत नाहीये. अरे बाळा, माझा फुल रेंज आहे, तुम्हाला रेंज नाहीये. रेंज मध्ये बसा बरं तुम्ही. हा,
आवाज येत नाही, प्रश्न विचारला बरं तुम्हाला सांगता येत नाही मग. तर पहा पुढे ओम्स लॉ नुसार काय होतंय, जो काय आहे स्टार्टिंग करंट तो काय असतो VL अपॉन रेजिस्टन्स ऑफ स्टेटर वाइंडिंग. ठीक आहे, म्हणजे स्टार्टिंगला जो काय आहे, जो काय सप्लाय आहे आपला तो कुठे येतोय, स्टेटर वाइंडिंगला येतोय. आणि त्याचा वाइंडिंगच्या सर्वांना माहिती ती कॉपरची आहे, त्याचा रेजिस्टन्स कमी असतो. म्हणजेच असते म्हणजे त्याचा रेजिस्टन्स कमी आहे. म्हणजे जर आपण बघितलं, एक एक्झाम्पल घेतलं आपण त्याच्यानुसार, आपण जर बघितलाय फॉर्म्युला IST इज इक्वल टू VL अपॉन काय बघितलं आपण, रेजिस्टन्स ऑफ स्टेटर वाइंडिंग. सपोज आपण घेतलंय VL किती आहे, समजा 440 आहे, आणि आपण काय घेतलं समजा, हा जर रेजिस्टन्स घेतला 2 ओम घेतला, किती घेतला 2 ओम, तर स्टार्टिंग करंट किती येतोय, जवळजवळ येतोय 220 एम्पियर येतोय. एवढ्या हाय करंट मुळे काय होतंय की जो काय म्हणजे स्टेटरचा करंट आहे, त्या स्टेटरच्या करंट मुळे काय होतंय की स्टेटर वाइंडिंग डॅमेज होऊ शकते, हे आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे, म्हणून आपण स्टार्टर काय करतो, ह्या एक्सेसिव्ह हाय करंटला, स्टार्टिंग करंटला प्रिव्हेंट करण्यासाठी, त्याच्यापासून होणाऱ्या डॅमेज पासून अवॉइड करण्यासाठी आपण स्टार्टर यूज करतो. पहा, तर खाली याप्रमाणे स्टार्टर आपण पाहणार आहेत. पहिला स्टार्टर आहे डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर म्हणजे ड्युअल स्टार्टर. सेकंड स्टार्टर आहे स्टेटर रेजिस्टन्स स्टार्टर. थर्ड आहे डेल्टा स्टार्टर. फोर्थ आहे ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर. फिफ्थ आहे सॉफ्ट स्टार्टर. आणि सिक्स्थ आहे रोटर रेजिस्टन्स स्टार्टर. जो काय हा 6वा स्टार्टर आहे, हा आपण फक्त ऍप्लिकेबल ओनली स्लिप इंडक्शन मोटर साठी पाहतोय. ओके, बाकीचे जे स्टार्टर आहेत ते स्क्विरल केज इंडक्शन मोटर साठी ऍप्लिकेबल आहेत. हे 5 स्टार्टर कशासाठी आहेत, स्क्विरल केज इंडक्शन मोटर साठी आहेत. आणि जो 6वा तो जो फक्त कशासाठी ऍप्लिकेबल आहे, स्लिप रिंग इंडक्शन मोटर साठी आहे. तर पुढे पाहूया आपण स्टेटर रेजिस्टन्स स्टार्टर. तर पहा या ठिकाणी काय केलेलं आहे, डायग्राम सर्वांनी पाहून घ्या. 3 फेज सप्लाय आहे, या ठिकाणी ICTP यूज केलेला आहे. कोण सांगेल ICTP म्हणजे काय, ICTP म्हणजे कोण सांगेल? आयरन क्लॅड डबल पोल. अरे ICTP विचारलोय मी. ICTP आयरन क्लॅड ट्रिपल पोल. व्हेरी गुड. तर ICTP आयर्न क्लॅड ट्रिपल पोल म्हणजे या ठिकाणी 3 पोल आहेत पहा, R फेजचा, Y फेजचा आणि B फेजचा. तर हा कसा आहे, हा इलेक्ट्रोमेकॅनिकल स्विच असतो. ठीक आहे, पुढे काय केलेलं आहे, तिन्ही फेजच्या सिरीज मध्ये रेजिस्टन्स, व्हेरिएबल रेजिस्टन्स आपण कनेक्ट केलेले आहेत. R फेजचा आहे R1, Y फेजचा आहे R2 आणि B फेजचा आहे R3. म्हणजे तिन्ही फेजचे करंट आपण बघितले. R फेजचा करंट आहे IR, Y फेजचा आहे IY आणि B फेजचा आहे IB. या ठिकाणी पुढे काय केलेलं आहे की डेल्टा कनेक्टेड काय केलेली आपण, स्टेटर वाइंडिंग कनेक्ट केलेली. पहा डेल्टा कनेक्टेड स्टेटर वाइंडिंग 3 वाइंडिंग आहेत. पहिली वाइंडिंग पहा जी ही आहे U1 U2 V1 V2 आणि W1 W2. या 3 वाइंडिंग आहेत. इथं U1 U2 म्हणायचं, इथं V1 V2 W1 W2. ही स्टेटर वाइंडिंगची कनेक्शन झाली. आणि हा रोटर आहे पहा. ओके, हे कनेक्शन आहेत स्टेटर वाइंडिंग, स्टेटर रेजिस्टन्स स्टार्टरची. आपण काय करतोय, स्टेटरच्या सिरीज मध्ये व्हेरिएबल रेजिस्टन्स ऍड करतोय.
म्हणून याला म्हणतो आपण स्टेटर रेजिस्टन्स स्टार्टर. ह्या इन दिस मेथड व्हेरिएबल रेजिस्टन्स ऑफ हाय व्हॅल्यू म्हणजे कोणते R1, R2, R3 आर इन्सर्टेड इन सिरीज विथ स्टेटर वाइंडिंग. आपण स्टेटरच्या सिरीज मध्ये हे 3 रेजिस्टन्स व्हेरिएबल रेजिस्टन्स यूज करतोय. ड्यू टू सच व्हेरिएबल रेजिस्टन्स आपला जो काय आहे स्टार्टिंग करंट VL आपण RPH होईल. म्हणजे काय होईल, आपण जी डिनॉमिनेटरची क्वांटिटी आहे दी डिनॉमिनेटर ऑफ अबव पॉलिनॉमी कॅन बी कंट्रोल्ड. आपण कंट्रोल करू शकतो. म्हणजे पहा आता पुन्हा म्हणजे या ठिकाणी काय करतोय आपण R स्टेटर प्लस काय करतोय आपण R1 करतोय. पहा म्हणजे समजा हे किती होईल प्लस होईल. किती होईल या ठिकाणी समजा आपण घेऊया हा जो आहे समजा किती येतो 200 ओम घेतला आपण स्टार्टिंगला. म्हणजे किती आला जवळजवळ हा जो करंट आहे हा आला 2.20 एम्पियर आला. पहा किती आलाय तो आता 2.20 एम्पियर आलाय. म्हणजे एवढ्या करंटमुळे स्टेटर वाइंडिंग डॅमेज होऊ शकत नाही. म्हणजे स्टेटर रेजिस्टर यूज केल्यामुळं ही जी काय पॉलिनॉमी आहे डिनॉमिनेटरची ही काय वाढते आणि स्टार्टिंग करंट काय होतोय कमी होतोय. म्हणजे द डिनॉमिनेटर ऑफ अबव कॅन बी कंट्रोल. म्हणजे आपण कंट्रोल करतोय. हेन स्टार्टिंग करंट बिकम्स इज इन लिमिट. कसं ते सांगितलं परमिसिबल लिमिट मध्ये सर्वांना. डिनॉमिनेटरची क्वांटिटी आहे ती आपण कंट्रोल करतोय. म्हणजे आपण ती रेजिस्टन्स तो स्टेटर वाइंडिंगच्या सीरीजमध्ये जोडतोय. म्हणजे काय झालेलं आहे त्या ठिकाणी डिनॉमिनेटर वाढलाय आणि स्टार्टिंग करंट काय झालाय की तो जे काय डिनॉमिनेटर आहे तो आपण कंट्रोल करतो. याच्यामुळे काय झालेलं आहे की स्टार्टिंग करंट लिमिट झालेलं आहे. पुढे पहा म्हणजे जो काय स्टार्टिंग करंट आहे परमिसिबल लिमिट मध्ये आलेला आहे. म्हणजे तिथून पुढे आपण आफ्टर दॅट स्टार्टिंग रेजिस्टन्स ग्रॅज्युअली डिक्रीजेस. म्हणजे स्टार्टिंगला तो आपण हाय ठेवतोय 200 ओम. नंतर आपण तो कमी करतोय कारण तो व्हेरिएबल आहे. अँड फायनली इट कट आउट फ्रॉम दी स्टेटर सर्किट. स्टेटर सर्किट आपण काय करतोय तो कट करतोय. स्टार्टिंग करंट ऑफ एन इंडक्शन मोटर इज 2.5 to 7 टाइम्स ऑफ दी रेटेड किलोवॅट रेटिंग. समजा एखादी मोटर जर असेल 5 किलोवॅटची तर तुझा स्टार्टिंग करंट हा नेहमी 2.5 पट ते 7 पट एवढा जास्त पाहायला मिळतो आपल्याला. इन दिस मेथड फॉर सिलेक्शन ऑफ R1, R2 आणि R3 अबव पॉइंट इज कन्सिडर. म्हणजे ह्या पॉइंट वरून आपण काय करतो की किलोवॅट रेटिंग कन्सिडर करताना म्हणजे रेजिस्टन्स सिलेक्ट करताना किलोवॅट फॅक्टर आपण कन्सिडर करतोय. आता ऍडव्हान्टेज त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत. पहिला आहे कन्स्ट्रक्शन इज इझी अँड सिम्पल. त्यानंतर सेकंड आहे इट कॅन बी इझिली ऑपरेटेड. म्हणजे हा इझिली आपण ऑपरेट करू शकतो. तिसरा आहे इट हॅज अ लो कॉस्ट. याची किंमत कशी आहे कमी आहे. आणि इट हॅज अ लो मेंटेनन्स. तर याचे हे 4 ऍडव्हान्टेजेस आहेत. ठीक आहे. याचा डिसएडव्हान्टेज पहा. याचं जे काय व्हेरिएबल रेजिस्टन्स यूज केल्यामुळे ऑपरेशन कसं आहे मॅन्युअल ऑपरेशन आहे. म्हणजे आपल्याला व्हेरिएबल रेजिस्टन्स काय करावं लागतात मॅन्युअली ऑपरेट करावं लागतात. कमी करावं लागतात किंवा वाढवावं लागतात. सेकंड मोर टाइम रिक्वायर्ड फॉर एंटायर ऑपरेशन. या ठिकाणी मोटरचा म्हणजे जो काही व्हेरिएबल रेजिस्टन्स आहे तो सर्किट मधून कट करण्यासाठी जास्त वेळ लागतो. म्हणजे मोर टाइम रिक्वायर्ड फॉर एंटायर ऑपरेशन. रेजिस्टन्सच्या अक्रॉस आपण करंट काय करतोय कमी करतोय. म्हणजे त्या ठिकाणी काय होतं लॉस होतोय. म्हणजे हाय पॉवर लॉस ड्युरिंग स्टार्टिंग इन दी फॉर्म ऑफ हिट डिस्ट्रीब्युशन. म्हणजे रेजिस्टन्स सर्वांना माहिती करंटला अपोज करणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी लॉस होतोय आणि त्या ठिकाणी हिट काय होते डिसिपेट होते. त्यानंतर जर पूर्ण सेटअप बघितला आपण मोर स्पेस रिक्वायर्ड फॉर
फॉर अरेंजमेंट ऑफ रेजिस्टन्स, म्हणजे या ठिकाणी आपल्याला रेजिस्टन्स, मोटर, त्यानंतर मीटर असतील, ICTP असेल, याला जवळजवळ जास्त स्पेस आपल्याला लागते. आणि हा जो काय आहे नॉट सुटेबल फॉर हाय रेटिंग इंडक्शन मोटर, म्हणजे ठीक आहे 5 किलोवॅट पर्यंत आपण वापरू शकतो, पण जर मोटर असेल 500 किलोवॅटची, 1000 किलोवॅटची असेल तर रेजिस्टन्स किती मोठा लागेल, बरोबर, तिथं लॉस किती होईल. म्हणून हा जो स्टार्टर आहे हा आपण हाय रेटिंग साठी फक्त वापरत नाही, सुटेबल कशासाठी, हा लो रेटिंग साठी आहे. ठीक आहे, तर मला वाटतं की या ठिकाणी आपण थांबू, म्हणजेच सर्वांना आयडिया येईल. आज आपण काय बघितलंय, ट्रान्सफॉर्म इंडक्शन मोटरचं इक्विव्हॅलेंट सर्किट रेफर टू प्रायमरी बघितलंय, त्यानंतर इंडक्शन मोटरचं सर्किट रेफर टू सेकंडरी पाहिलंय, त्यानंतर आपण नेसेसिटी ऑफ स्टार्टर पाहिलेलं आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये आपण बघितलंय स्टार्टरचे टाईप बघितलेत, 6 स्टार्टर आहेत, त्याच्यापैकी सिलेबस मधला ड्युअल स्टार्टर आपला सिलेबस मध्ये नाहीये, पण दुसरा स्टार्टर आपण घेतलाय स्टेटर रेजिस्टन्स स्टार्टर, कन्स्ट्रक्शन बघितलंय, त्याचं ऑपरेशन पाहिलंय, त्याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे, त्या डाऊट असतील तर विचारून घ्या, थांबायला आपल्याला.